म्हणून भगवंताला प्राप्त करण्यासाठी नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, नलगे तीर्थाचे भ्रमण. मग काय करायचं आहे? स्वतः हरवून जायचं, स्वतःच हरवून जायचं. समुद्राच्या पाण्यामध्ये थेंब होऊन उडी मारली की तो थेंब समुद्रमय होऊन जातो. तसं तुम्ही आम्ही ब्रह्मांडापुढं भगवंताचे थेंब आहोत. त्याला शोधता शोधता ज्यावेळेला आम्ही थेंब होऊन त्याच्यात जाऊन मिसळतो त्यावेळेस आम्ही हरी होऊन राहतो. भूमिका लक्षात ठेवा. आणि हीच तर खरी विद्या हरिपाठात सांगितलेली आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आता देवाच्या दारात उभं राहणं म्हणजे देवळाच्या दारात नाही, देवाची ये द्वारी म्हणजे देव ज्या दारातून येतोय जातोय तिथं क्षणभर उभा राहा, मग तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आजच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य तेच आहे. जे बीज लावले ना, जे रोप लावले ना, रोप एवढं एवढं, ते रोप कशाचं आहे? भक्तीचं रोप आहे ते. सबीज नामाचं रोप आहे ते. नुसतं बीज नाही तर सबीज याचा अर्थ लक्षात ठेवा. नाम अनुग्रहाच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला मिळत असतं. आणि ते नाम मिळतं कसं तर काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवणू एक जो. सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये कारणाच्या माध्यमानं सबीज नामाची पेरणी करतात. तोच मोगरा आहे, लक्षात ठेवा. इवलेसे रोप आहे तेच. पुन्हा लक्षात ठेवा, सद्गुरू ते रोपट्याची पेरणी कशी असते? सद्गुरूच्या वचनाची आणि साधकाच्या कानाची गाठभेट होते आणि त्या बियाची पेरणी अंतःकरणामध्ये करतात. आणि ते भक्तीचं रोपट हळूहळू हळूहळू मोठं होत जातं. ध्यानाची विधी सांगताना ज्ञानोबा सांगतात, ते बीज मुलाधाराच्या ठिकाणी लावलं आणि त्याचा वेल सप्तचक्र भेदत 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 सहस्राकाराच्या ठिकाणी आला. आणि तिथं त्या वेलीला परमात्मा नावाच्या भक्तीची फुलं लागली. ती इतकी फुलं झाली, इतकी फुलं झाली, फुलं वेचता वेचता पुन्हा त्या मोगऱ्याच्या वेलीला फुलं येऊ लागली. हे तसंच राहिलं चालू. हे गूढ अध्यात्म आहे, लक्षात ठेवा.